येत्या काही दिवसांमध्ये मुंबई 24 तासला कसा प्रतिसाद मिळतोय ते तर आपल्याला कळणारच आहे। वळूयात आता एका ब्रेकिंग बातमीकडे। तर बातमी आहे एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र ताब्यात घेण्यासाठी एनआयटीची टीम पुणे पोलीस आयुक्तालयात आलेली होती, पण पोलीस महासंचालकांचे आदेश नसल्यामुळे कागदपत्र देण्यास पुणे पोलिसांकडून नकार देण्यात आलेला आहे। अखेर एल्गार परिषदेची कागदपत्र घेण्यासाठी आलेले एनआयएचं पथक रिकाम्या हातानेच मुंबईला परतलेलं आहे। आणि विशेष म्हणजे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे देखील पुणे पोलीस आयुक्तालयात होते आणि एनआयएची टीम आयुक्तालयात आल्यानंतर सतेज पाटील तिथे पाहणीसाठी पोहोचले होते। दरम्यान एल्गार तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तयारी देखील सुरू झालेली आहे। तर कायदेशीर मार्गांची चाचपणी सुरू असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। तर हा तपास जो आहे तो नेमका कसा वर्ग होणार, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूयात। ते म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालय महाराष्ट्र गृह मंत्रालयाला कळवणार, अतिरिक्त सचिव म्हणजे गृह पोलीस महासंचालक कार्यालयाला आदेश देतील आणि त्यानंतर पोलीस महासंचालक पुणे पोलीस आयुक्तांना आदेश देतील। आणि जर असं झालं नाही तर एनआयए कोर्टात जाऊ शकतं। सत्र न्यायालय आरोपी आणि गुन्हा वर्ग करण्याचे आदेश देऊ शकतं आणि यावर आरोपींचे वकील आक्षेपही घेऊ शकतात। आणि यानंतर बातमी आहे मनसे संदर्भातील। मला हिंदू सम्राट असं संबोधू नका असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काल बजावले। 23 तारखेला मनसेचं महाअधिवेशन पार पडलं, त्यामध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राईट टर्न घेतल्यावर मनसेचे काही नेते त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणू लागले आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी नेत्यांना काल बजावले। दरम्यान 9 तारखेला होणाऱ्या मनसे मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगी मागू आणि मगच त्याविषयी माध्यमांना माहिती देऊ असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। विनम्रपणे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण कोणी मला हिंदू हृदय सम्राट संबोधू नका, अशा प्रकारच्या सूचना साहेबांनी आपल्या सगळ्याच सहकार्यांना केलेल्या आहेत। नेमका का काय कारण आहे? हिंदू हृदय सम्राट फक्त बाळासाहेबच? बरोबर आहे, बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदय सम्राट होते अशी त्यांच्या मनात कदाचित ती भावना असावी, परंतु तरी पण नव हिंदू हृदय सम्राट असं बऱ्याच ठिकाणी संबोधलं गेल्यामुळे साहेबांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली की मला हिंदू हृदय सम्राट कोणी त्याच्या प्रकारचे होर्डिंग बॅनर वगैरे लावू नये।